मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ येण्याच्या पूर्वीच पोलिसांकडनं थेट कारवाई केली जाते। मंडळी, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे उद्या उपोषणाला बसणार आहेत। त्यापूर्वी घडामोडींना वेग आलाय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येणार आहे, पण त्यापूर्वीच पोलिसांकडनं मोठी पावलं उचलली जात आहेत। तर 30 मे 2026 पासून उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय। मराठा समाजाच्या मागण्याकरता ते उपोषणाला बसतायत। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांची भेट घेतली होती। मनोज जरांगे यांच्या भेटीवर किंवा यांच्यावर टीका केल्यानंतर ते भेटीला पोहोचले होते। तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतो असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र उद्याच्या उपोषणावर मनोज जरांगे ठाम आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांना भेटण्याकरता सरकारचं शिष्टमंडळ जात आहे। सर्वांच्या नजरा जालन्याकडे आहेत। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांना भेटण्यापूर्वी पोलिसांकडनं मोठी कारवाई केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये खबरदारी म्हणून 4 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। भेट घेण्यासाठी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई ही पार पडते। यापूर्वी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन आल्याचं सांगितलं गेलं होतं। प्रसाद लाड पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर काळे झेंडे दाखवणार असा मराठा आंदोलकांनी इशारा दिला होता। यामध्ये गणेश उगले, सतीश देवखळे, अंकुश साकुंडे, योगेश शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आज प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे यांची भेट घेणार आहेत आणि यासोबतच प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या भेटीपूर्वी भावनिक पोस्ट देखील सोशल मीडियावरती शेअर केली होती। पण त्यापूर्वी आता गणेश उगले, सतीश देवखळे, अंकुश साकुंडे आणि योगेश शेळके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते।